नमस्कार. आज आपण पाहूया शेवग्याच्या शेंगाचे सूप. तर हे सूप पिण्यास खूप जास्त हेल्दी आहे. या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते. तसेच एच-बीचे प्रमाण वाढण्यासही या शेंगांचा मदत होते. तसेच आपली पचनक्रिया आणि प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते. जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर या शेंगांचे नक्कीच सेवन करा. तसेच कोलेस्ट्रॉल कमी होण्यास सुद्धा या शेंगांचा मदत होते. तर अशा या फायदेशीर शेंगाचे सूप आज आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कुकरमध्ये शेंगा अशा पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये मी एक कांदा घालते, एक लसूण पाकळी आणि एक टोमॅटो चिरून घालते. आता यामध्ये पाव चमचा जिरेपूड घालते, अर्धा चमचा मीठ घालते, पाव चमचा हळद घालते, 2 चमचे भिजलेली मुगाची डाळ घालते आणि यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालून कुकरच्या आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता कुकर थंड झालं की आपण हे चमच्याच्या मदतीने थोडंसं स्मॅश करून घेऊया आणि चाळणीवरती टाकून हे आपण गाळून घेऊया. तर इथे मी पुरणाची चाळणी वापरलेली आहे. तर हे सूप आपण गाळून घेतलेलं आहे. छान असं घट्टसर सूप इथे बनून तयार होतं. हे सूप तुम्ही असंच सुद्धा पिऊ शकता. आता मी यावरती तडका मारणार आहे. त्यासाठी मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालते, थोडा कापलेला लसूण घालते आणि हे आपल्या सूपवरती आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करा आणि हे सूप आपलं पिण्यासाठी तयार आहे. तर हे सूप तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे त्यांची कॅल्शियमची गरज या सूपमधून पूर्ण होते. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये या सूपचा नक्कीच समावेश करा. तुमच्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे आणि या शेंगा आपल्याला सहजपणे बाजारात उपलब्धसुद्धा होतात. चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.